श्रीराम समर्थ. प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित सार्थ श्री दासबोधामधील आधिदैविक ताप. मानवी जीवनात अनेक अनादी समस्या आहेत. त्यापैकी एक अशी की हे जग कर्मभूमी आहे. जसे करावे तसे त्याचे फळ भोगावे हा येथील नियम आहे. पण प्रत्यक्ष जीवनात काय आढळते? शरीर शक्तीच्या किंवा द्रव्यशक्तीच्या किंवा दंडशक्तीच्या जोरावर माणूस धडधडीत अनीतीने व अन्यायाने स्वार्थ साधतो. त्याच्या वाईट कर्माचे फळ त्याला इथे मिळत नाही. हे असे का? या प्रश्नाचे उत्तर असे की मनुष्य जे जे कर्म येथे करतो ते कधीही वाया जात नाही. केव्हा तरी कोठेतरी त्या जीवाला त्याचे फळ मिळालेच पाहिजे. जर या जन्मात ते मिळाले नाही तर मृत्यूनंतरच्या अवस्थेमध्ये ते मिळते खास. हा फळभोग अतींद्रिय असल्यामुळे श्री समर्थ असे विनवतात की मृत्यूनंतरच्या अवस्थांची शास्त्रामधील वर्णने काल्पनिक मानू नयेत. मृत्यूच्या पलीकडे काहीतरी व्यवस्था आहे आणि तेथे या जगामध्ये केलेल्या कर्माचा जाब द्यावा लागतो. हे सुद्धा अगदी खरे आहे. शास्त्रामध्ये याला यमयातना असे म्हणतात. ज्याला परमार्थ हवा त्याने या जगातील आपल्या जीवनात सत्कर्मांनाच वाहून घेतले पाहिजे. हे काय सांगायला हवे? मागील 2 समासात आध्यात्मिक आणि आधिभौतिक ताप सांगितले. आता आधिदैविक ताप सांगतो ते सावधपणे ऐका. श्लोकाचा अर्थ आहे, आपल्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे आपण मेल्यानंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्ग नरक यांचे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात. श्री समर्थांचे सांगणे हे की मानवी समाजात अनेक शक्ती वावरतात. त्यापैकी एक किंवा अनेक शक्ती माणसाला वश होऊ शकतात. त्यांचा उपयोग करून त्याने केवळ स्वार्थ साधणे हीच अनीती व हाच अन्याय होय. अशा माणसाला या जगातील सुखसोयी मिळतात हे उघड दिसते, परंतु मृत्यूनंतर त्याचा वचपा निघतो हे कोणी विसरू नये. माणसांना त्यांच्या चांगल्या वाईट कर्मांनी मरणानंतर यमयातना स्वर्ग नरक असे अनेक भोग भोगावे लागतात. त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात. माणूस मदांध होऊन अविचारी बनतो. अविचाराने तो अनेक दोष व पातके करतो. ती दुःख देणारी असल्याने यमयातना भोगाव्या लागतात. अंगबळ, द्रव्यबळ, मनुष्यबळ, शासनबळ अशा निरनिराळ्या शक्तींच्या जोरावर माणूस वाईट कर्मे करतो. खरोखर मनुष्य नीती बाजूस सारतो आणि करू नये ते करतो. मग यमयातना भोगताना त्याचा जीव कासावीस होतो. माणूस अति स्वार्थ बुद्धीने अंध बनतो. त्यात अति लोभ आणि वाकडी बुद्धी ठेवतो. मग त्यांच्या बळाने पुढील गोष्टी करतो. निर्वाहाचे साधन जी जमीन तिची हद्द वाढवणे, दुसऱ्याचे द्रव्य, बायको व इतर वस्तू पळवणे किंवा लांबवणे, सदा मस्त वालपणे, उन्मत्तासारखे वागणे, जीवाचा नाश करणे, कुटुंबाचा नाश करणे, समाज विध्वंसक कर्मे करणे इत्यादी. म्हणून असे कर्म करणाऱ्या माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. नीती न्यायाची मर्यादा सोडून वागले तर गावचा स्वामी गावाला शासन करतो, देशाचा स्वामी देशाला शासन करतो, देशाच्या स्वामीला राजा शासन करतो. राजा जर नीती न्यायाने वागत नसेल तर देव त्याला शासन करतो. राजाला यमयातना भोगाव्या लागतात. जो राजा अनीतीने स्वार्थ साधतो तो पापी बनून राहतो. त्याचे पाप साचत जाते. म्हणून तो मेला व राज्य संपले की त्याला नरकवास मिळतो. राजाने राजाची आवश्यक ती नीती मर्यादा सोडली की त्याला यम शासन करतो. पण यमाने नीती मर्यादा सोडली तर देवगण धावून येतो व त्याला शासन करतो. भगवंताने अशी ही मर्यादा घालून दिली आहे. म्हणून सर्वांनी नीतीने वागावे. नीती न्याय जुगारून वागल्यास यमयातना भोगाव्या लागतात. मरणोत्तर भोगांचे तंत्र कोणते ते आता सांगतात. देव यमदेवतेला प्रेरणा देऊन तिच्याद्वारे जीवाला हे भोग भोगायला लावतो. म्हणून त्यांना आधिदैविक म्हणतात. यमयातनांचा हा ताप फार दुस्सह व दुर्गम आहे. शास्त्रामध्ये यमदंड व यमयातना यांचे अनेक प्रकार सांगितले आहेत. तो भोग कधीही चुकवता येत नाही. यासाठी त्याला आधिदैविक म्हणतात. माणूस जी नाना प्रकारची दुष्कर्मे करतो त्याचे सगळे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरात साठवलेले असतात. त्या दोषांनुसार त्याला यमयातनेचे क्लेश सोसावे लागतात. शास्त्रामध्ये त्याचे सविस्तर वर्णन आढळते.
मरणोत्तर लोकात पाप पुण्याची शरीरे असतात. मनुष्य मेल्यावर त्यांचा सूक्ष्म देह त्याच्या पाप पुण्यानुसार त्या शरीरात घालून मग त्याला त्याच्या पापाची व पुण्याची फळे भोगावी लागतात. ज्याच्या पदरी पुण्य पुष्कळ त्याला स्वर्ग सुखाचे विलास पुष्कळ, तर ज्याच्या पदरी पाप पुष्कळ त्याला नरक यातनांचे क्लेश पुष्कळ होतात, असे शास्त्रात सांगितले आहे. त्यावर अविश्वास धरू नये, त्यामध्ये तथ्य आहे. यमयातना म्हणजे काय क्लेश असतात याचे थोडेसे प्रत्यक्ष वर्णन सांगतात. जे वेदाज्ञा पाळीत नाहीत, हरिभक्ती करीत नाहीत, त्यांना यमयातना भोगाव्या लागतात. अभोक्ष नावाच्या नरकात अगणित जुने किडे वळवळ करीत असतात. पापी माणसाला यम त्यामध्ये हातपाय बांधून फेकतो. काही पापी जीवांना कुंभपाकात टाकतात. कुंभपाक म्हणजे अगदी लहान तोंडाचे पण आत मोठी जागा असलेले मडक्यासारखे कुंड. त्या कुंडात अत्यंत उकाडा व दुर्गंधी असते. जीवाला तापलेल्या भूमीवर भाजतात. जळत असलेला लाकडी खांब पोटावर फिरवतात. अनेक प्रकारचे चाप लावतात. यमाच्या शिक्षेमध्ये मारण्याचे प्रकार पुष्कळ आहेत. क्लेश देण्याची साधने यमापाशी पुष्कळच आहेत. पापी माणसांना त्यांच्या यातना भोगाव्या लागतात. या जगात मार देण्याचे पुष्कळ प्रकार आहेत, पण यमयातना त्यांच्यापेक्षा सोसण्यास अधिक कठीण असते. तेथील मार थांबतच नाही. 4 जण 4 बाजूंनी खेचतात. कोणी झोके देऊन पाडतात, ताणतात, मारतात किंवा फरफटत ओढून नेतात. तेथे उठवत नाही, बसवत नाही, रडवत नाही, पडवत नाही. एकामागून एक यातना सारख्या चालू असतात. जीव तेथे रडतो, मोठ्याने गळा काढतो, गहिवरतो, फुसफुसतो. तेथील धक्काबुक्कीने घाबरतो. सारखी झुरणी लागल्याने हाडांचा साफळा उरतो, तरी झीज चालूच राहते. कठोर बोलून बोलून कठोर मार देतात. यमयातनेचे असे अनेक प्रकार आहेत. पापी माणसांना त्यांचा त्रास भोगावा लागतो. मागील समासात राजा ज्या शिक्षा देतो त्या सांगितल्या, पण यमाच्या शिक्षा त्याहून पुष्कळ आहेत. यमयातना प्रचंड आहेत, भयंकर आहेत, फार अक्राळ विक्राळ आहेत. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि त्याहून विशेष असा हा आधिदैविक हे 3 ताप थोड्या लक्षणांसहित समजवण्यासाठी म्हणून सांगितले आहेत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.